नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या बरेचसे विद्यार्थी मित्रांनी आपल्याला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथील जाहिरात पाहायची या संदर्भातील माहिती मागितली होती, कारण आपण या थोड्या वेळापूर्वीच आपण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था याद्वारे जी होणारी पदभरती आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो म्हणतात की नाही अनुदान वगैरे घेणं या प्रक्रिया होणार नाही याविषयीची माहिती ही प्रसारित केलेली आहे। तर यामध्ये त्यांनी एकास 10 किंवा एकास 1 कोणतं टॅब निवडलं हे आपल्याला पाहायला मिळालं नाहीये, परंतु जाहीर आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने आपण ही जी जाहिरात होती आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हवी होती, तर ही आपण शेअर करीत आहोत। यामध्ये तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीकरिताचं पद भरतीची जाहिरात इकडे दिलेली आहे। अनुसूचित जमाती अशा स्वरूपाची इथे पद भरतीची जाहिरात दिलेली आहे। पहा, अनुसूचित जमातीकरिता इथे 15 महिलांच्या जागा आहेत। माजी सैनिकाकरिता 8 जागा आहेत, अंशकालीनकरिता 5 जागा आहेत, प्रकल्पग्रस्ताकरिताच्या 3 जागा आहेत अनुसूचित जमातीच्या, आणि भूकंपग्रस्ताची 1 जागा आहे। अनुसूचित जमातीकरिता खेळाडूच्या 3 जागा आहेत आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त असलेली एकूण 16 पदे इथे आहेत। त्यानंतर एकूण 51 पदे आहेत इथे, आणि बाकीच्या ठिकाणी म्हटलं तर ESEBC करिता 18 महिला आणि 9 माजी सैनिक आणि 6 अंशकालीन, 3 प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त 1 आणि खेळाडूसाठी 3 आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त 21 असे एकूण 61 जागा असून खुल्या प्रवर्गासाठी कोणतीही जागा नाही आहे। तर यामध्ये तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर EWS पदाकरिता साठी असलेली पदभरती संदर्भातील माहिती सांगायची झाली तर 4 महिला, माजी सैनिक 1 आणि अंशकालीन 1 आणि प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1 आणि खेळाडू 1 अशी एकूण जे समांतर आरक्षण व्यतिरिक्त असलेली 6 आहेत आणि एकूण 15 पदे इथे रिक्त आहेत जी पदभरती भरली जाणार आहे या अनुषंगाने। तर दिव्यांगामध्ये पाहायला गेलं तर अस्थिव्यंगासाठी 2 पदे आहेत, कर्णबधिरकरिता 1 आहे, अंध अल्पदृष्टीकरिता 1 आहे आणि एकूण 4 पदे आहेत। तर आता आपल्याला एकूण जर पाहायला गेल्या तर 37 महिलांकरिता जागा, माजी सैनिकाकरिता 18 जागा, अंशकालीनकरिता 12 जागा, प्रकल्पग्रस्ताकरिता 7 जागा, भूकंपग्रस्ताकरिता 3 जागा आणि खेळाडूकरिता 7 जागा इथे आहेत। म्हणजे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त असलेली 43 जागा इथे असून एकूण 127 पदांची पदभरती इथे होणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, येथे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार कोणकोणती पदे रिक्त आहेत याविषयीची माहिती आपण घेऊया। यामध्ये विषय आणि पदनिहाय रिक्त पदांचा तपशील आहे। जी आपण माहिती घेत आहोत ही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संदर्भातील माहिती घेत असून मराठी माध्यमाकरिताच्या जागा असलेल्यांची माहिती आपण घेत आहोत, ज्यामध्ये 6 ते 8 पदाकरिता असलेली जागा असून इथे लँग्वेज इंग्लिश करिताच्या 3 जागा आहेत, म्हणजे DED वर आहेत या जागा। त्यानंतर मॅथमॅटिक्स करिता म्हणजे मराठी माध्यमाच्या मॅथमॅटिक्स करिता ग्रॅज्युएट, डिप्लोमा, DED वगैरे असलेल्या उमेदवारांकरिता 5 जागा असून सायन्स करिता 5 जागा आहेत। त्यानंतर सर्व सब्जेक्ट जे आहेत त्याकरिता म्हणजेच 1 ते 5 या पदाकरिता 29 जागा इथे भरल्या जाणार आहेत। त्याचबरोबर त्यानंतर ज्या हायर सेकंडरी टीचरच्या जागा आहेत यामध्ये 1 जागा असून ही मराठी विषयाची आहे, सायकोलॉजी विषयाची आहे। त्यानंतर HS बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी संबंधी 1 जागा असून तुम्ही त्याविषयीची माहिती सुद्धा घेऊ शकता, आणि हे सगळे फुल टाइम टीचरच्या जागा आहेत। त्यानंतर पुढील माहिती आपल्याला घ्यायची आहे, तर यामध्ये 7 ज्या महत्त्वाचा क्रमांक आहे त्यानुसार पाहायला गेलं तर इकडे पुढे तुम्ही पाहू शकता ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट HS करिता मराठी माध्यम आणि पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे, 1 जागा आहे इथे। त्यानंतर जिओग्राफी विषय करिताच्या 2 जागा आहेत। त्यानंतर लँग्वेज हिंदी या सब्जेक्ट करिताच्या 4 जागा आहेत, मॅथमॅटिक्स करिताच्या 4 जागा आहेत आणि पॉलिटिक्स सायन्स म्हणजे HS करिताच्या 4 जागा आहेत। त्यानंतर बायोलॉजी विषय करिता HS च्या 5 जागा आहेत आणि कोऑपरेशन HS करिता 6 जागा आहेत, केमिस्ट्री करिता 7 जागा आहेत। त्यानंतर हिस्ट्री करिता 8 जागा आहेत, इकॉनॉमिक्स करिताच्या 8 जागा आहेत। त्यानंतर फिजिक्स करिताच्या 10 जागा आहेत। या सगळ्या हायर सेकंडरीच्या जागा आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर लँग्वेज मराठी करिता 11 जागा आहेत आणि लँग्वेज इंग्लिश करिता 13 जागा आहेत। तर एकूण 127 पदांची ही पदभरती होणार आहे। यामध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांना त्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाइल स्वप्रमाणित करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच उमेदवार अप्लाय करू शकतील। आता ज्या उमेदवारांचा झालेला नाहीये
फॉर्म हा पूर्णपणे फिलअप किंवा रजिस्ट्रेशन हे झालेलं नाहीये त्यांना इकडे अप्लाय करता येत नाही। ज्यांच्याकडे सेल्फ सर्टिफाईड ज्यांचे फॉर्म आहेत आणि माहिती करेक्ट आहे त्यांना इकडे अप्लाय करता येईल, म्हणजेच ड्राफ्ट कॉपी वगैरे नाही त्यांकरिता म्हणत आहे। त्यानंतर इच्छुक व अर्हता प्राप्त धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पवित्रवर ऑनलाईन अर्ज तुम्हाला पवित्र पोर्टलवरच करायचा आहे या शाळेसाठी सुद्धा। तर 1ली ते 5वी 6वी ते 8वीच्या पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी TET परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत। आता इथे TET फर्स्ट TET सेकंड वगैरे इथे दिलेलं नाही आहे, म्हणजे कोणते करिता कोणती पात्रता राहील या अनुषंगाने। तर त्याविषयीची माहिती आपल्याला येणाऱ्या माहिती पुस्तिकेतूनच पाहावी लागणार आहे। त्यानंतर म्हणजे इथे सीटेट असेल तुम्ही तरी सुद्धा जमतं। त्यानंतर 9वी ते 10वी किंवा 11वी ते 12वीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेली असणं अनिवार्य आहे। शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, विषय वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता आणि आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह संकेतस्थळावर उपलब्ध मिळणार आहेत। तर अशा